पेपरमध्ये बघितलं, येणाऱ्या 5 तारखेला जिल्हा परिषद पतसंस्थेच्या निवडणुका होणार असताना भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या 2 पक्षाची युती करून आम्ही त्या 5 तारखेच्या निवडणुकीला सामोरे जात आहे. आजची खरं तर पत्रकार परिषद केल्याचं मुख्य कारण, मी निवडणूक प्रचार प्रमुख आहे आणि प्रचाराच्या काळामध्ये निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून मला वाटतं जी काही नैतिक जबाबदारी आपली आहे ती योग्य पद्धतीने पार पाडली पाहिजे. काल आमदारांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची उमेदवारी सगळ्यांच्या जाहीर केल्या असतील, पण भारतीय जनता पार्टीवर जे नेत्यावरच्या टीका टिप्पण्या केल्या खालच्या लेवलला जाऊन त्यांच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वेदना झाल्या, दुःख झालं. महाराष्ट्र राज्यामध्ये महायुती म्हणून सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असताना मावळ तालुक्यातील परिस्थिती ही भाजपला संपवण्याची कट कारस्थान ज्या पद्धतीने आमदार असतात त्यांच्या वेदना प्रत्येक कार्यकर्त्याला भाजपच्या आहे. मला आमदारांना एकच सांगायचं, ठीक आहे, तुम्हाला भारतीय जनता पार्टी सर्व युती करायची नाही, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला त्रास द्यायचा, व्यवसायामध्ये असेल, राजकारणामध्ये असेल, व्यक्तिगत स्वरूपात जाऊन तुम्ही खालच्या पातळीवर जाऊन त्यांना त्रास देण्याच्या भूमिकेत असेल. मला वाटतं एवढ्या भूमिका जर तुमच्या त्या भारतीय जनता पार्टीच्या बद्दल कडक असतील तर भाजपच्या बद्दल विचार काय मांडता तुम्ही, विषय का घेता त्यांचा? तुमची हिंमत आहे, तुमच्यात ताकद आहे, तुमच्याकडे लोकमत आहे, तर तुम्ही सामोरे जा ना. प्रत्येक वेळेला भारतीय जनता पार्टी युती करत नाही, भारतीय जनता पार्टी आम्हाला त्रास देते, भारतीय जनता पार्टीचे लोक असे, भारतीय जनता पार्टी संपली, या प्रत्येक गोष्टीला तुम्ही का भारतीय जनता पार्टीचं नाव घेता? हा आमच्यासारख्या पुढे प्रश्न आहे. तर तुम्हाला जर जायचं, सामोरे जायचं ना, भारतीय जनता पार्टीकडून लढायचंच आहे ना. आता मागच्या 19च्या विधानसभेपासून कार्यकर्त्याच्या निवडणुका नव्हत्या, पहिल्यांदाच 5-7-8 वर्षांनी ह्या निवडणुका लागल्या. पहिल्यांदा लागल्या असताना कार्यकर्त्यांना महत्त्व द्यायचं किंवा कार्यकर्त्यांच्या निवडून येण्यासाठी आपण प्रयत्न करायचे, हे बाजूला टाकलं. भाजपचे वरिष्ठ नेते मला फोन करतात, जिल्ह्याचे वरिष्ठ नेते मला फोन करतात आणि बाळा बेगडेंना, गणेश बेगडेंना काहीच किंमत राहिली नाही. ह्या भूमिका मांडण्याचं कारण काय? त्यांना किंमत आहे का नाही? मगाशी त्या गणेश बेगडेंनी त्यांची जाहीर भाषणात सांगितलं, ते सुद्धा राज्य लेवलला स्तरावरती भाजपचं काम करतात. बाळाभाऊ राज्याचे माजी मंत्री म्हणून किंवा पक्षामध्ये उपाध्यक्ष म्हणून राज्याचे काम करतात. ह्या सर्व गोष्टी असताना तुम्ही त्याच्यावर खालच्या पातळीवर जाऊन त्यांना किंमत नाही, टीका टिप नाही, हे तुम्हाला सांगितलं कोणी? आणि सांगितलं असेल तर त्यांची नाव घेता का? मग त्यांना किंमतच नाही, विषय सोडून द्या ना. माझं ते एक त्यांना सांगणं, ते आता काल सुद्धा बोलताना ते चिडून आणि अहंकारातून बोलत होते. त्यांचा तो स्वभाव आहे का त्यांना मनासारखं नाही झालं तर चिडायचं, अहंकार सिद्ध दाखवून देण्याचं काम करायचं. ठीक आहे, समाज हा पाहतोय, तालुका वेळा नाही, ह्या तालुक्याने कधी अहंकार कोणाचा पुढे जाऊन दिलं नाही, त्याला खेचण्याचं काम केलेलं आहे. परंतु माझे एक तुम्हाला सांगणे, तर तुम्हाला भाजप नको आहे ठीक आहे, आम्हाला मान्य आहे. कारण का तुम्ही नगरपालिका निवडणुका झाल्यानंतर तुम्ही जाहीरपणे सांगितलं होतं की भाजप बरोबर युती कदापि नाही, होणारच नाही, शक्यच नाही. ते फार पलटूरामाने काय काय नाही, ते तळेगावची युती झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लोणावळ्याच्या सभेमध्ये काय कुठल्या भाषेमध्ये तुम्ही शब्दप्रयोग केले हा तालुक्याने बघितले. मग तुम्ही युती पण पाहिजे आणि त्यांना वाईट पण बोलायचं. तर युतीचा विषय हा आता अख्ख्या जिल्ह्यामध्ये नगरपालिकेमध्ये फक्त लोणावळा तळेगाव सोडलं तर पुढं, तळेगाव सोडलं तर पुढं युती झाली नाही. मग युतीचा विषय जर तुमच्याकडे नाही तर आमच्याकडे येणार कसा आणि काय येणार? भले आज 15च्या 15 कोट कमिटीच्या अध्यक्षांनी उमेदवार जाहीर केले, तुमचे पण झाले, मग त्याच्यामध्ये येतो कुठं प्रश्न? युती करायची हा विषय आम्ही पण सोडून दिलेला आहे. आणि युतीचा मुद्दा येतो कुठं? स्थानिक कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहे, ह्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या ह्या संधी आहेत. एक तर 7-8 वर्षांनी निवडणुका लागल्यात आणि आता जर कार्यकर्त्यांना तुम्ही संधी दिल्या नाही तर कार्यकर्ते उभे राहणार, त्याचा सिद्ध होण्याच्या संधी कधी भेटणार? तर आमची
आमदारांना सांगणं आहे की तुम्ही आता हे विद्या मी अल्टिमेटम देतो 24 तास देतो आणि सांगतो ह्या जरा चुकीच्या गुबलगणं करण्याचं बंद करा. कारण आजही एक विचाराने पक्ष चालणारा म्हणजे भाजप. राज्यामध्ये तुम्ही त्या सत्तेमध्ये तुम्ही आमच्या बरोबर राहून काम करून इथं फंडाचं सांगता. मगाशी त्याकडे भेटायला सांगितलं, अरे ज्या वेळेला बाळा भिडे आमदार होते त्यावेळेला असा कोणी तुम्हाला प्रश्न विचारला तुम्ही किती तालुक्यात फंड आणला? आमदार काम करत नैतिक जबाबदारी आमदारांची असते. तालुका चांगला बनवायचा, विकास करायचा, समाजाला मदत करायची, त्याच्या अडचणींना धावून जायचं, त्याच्या सुखादुखात बसायचं, हे आमदारांची जबाबदारी असते. विरोधी पक्षाला बोलायचं सत्ता मिळवता कशासाठी? तुम्ही काम करण्यासाठी ना. प्रत्येक वेळा वडगावला आले, वडगाव नगरपालिकेमध्ये 150 कोटी मी आणले आमदारांनी, या भेगडे बाळा भेगडे 15 कोटी आणले का? लोणावळ्यात गेले मी 400 कोटी आणले, यांनी 20 कोटी आणले का? तळेगावात मी 200 कोटी आणले, यांनी 10 कोटी आणले का? हा काय प्रश्न आहे का? आज सरकार आम्ही काय तिथे विरोध केला का आमदारांना पैसे देऊ नका म्हणून? भाजपचा कोणता नेता बोलला का? भाजपचा नेता म्हणतो तालुक्याचा विकास करा, आमदार मागितलं असेल त्याला मदत करा. ह्या भावना आमच्या सर्वांची आहेत की तालुक्याचा विकास करण्यासाठी आमदार पुढे येत असेल तर त्याला आमचा सपोर्ट आहे. असा एखादा कार्यकर्ता पुढे बोलला की भाजपला तालुक्यामध्ये पैसे विकास कामासाठी देऊ नये, हा सुद्धा विचार करण्यासारखं गोष्ट आमदाराने आहे. आता सर्वात महत्वाचा विषय की तुम्ही